या सखोल विश्लेषणात स्वागत आहे. मे महिन्याची उन्हाळी सुट्टी म्हणजे देशभरातील शिक्षकांसाठी वर्षभराच्या अखंड कामानंतरचा एक हक्काचा विरंगुळा असतो. पण आता बघा, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढलेल्या एका ताज्या पत्रानुसार आगामी जनगणना 2027 मुळे यंदा या सुट्टीत शिक्षकांना आपलं मुख्यालय सोडता येणार नाहीये. बरोबर. आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून 4 मार्च 2026 रोजी काढलेलं हे पत्र खूप काही सांगून जातं. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या 26 फेब्रुवारी 2026च्या राजपत्राचा संदर्भ देऊन हे पत्र काढण्यात आलं आहे. खरं तर हे पत्र भारताची जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याबद्दल आहे, ज्यामध्ये घरयादी आणि घरगणना केली जाणार आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या देशाची जनगणना ही एका रात्रीत होणारी गोष्ट नक्कीच नाहीये. अजिबात नाही. पुढच्या वर्षीच्या या महाकाय प्रक्रियेची प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवरची तयारी प्रशासनाने आत्तापासूनच कशी सुरू केलीये याचं हे उत्तम उदाहरण आहे. मी ते नमूद करू इच्छिते की हे नियोजन खूप आधीपासून करावं लागतं. आणि या पत्रात दिलेला कालावधी खूप महत्वाचा आहे. मी त्यात वाचत होतो की प्रत्यक्ष घरगणनेचे आणि घरयादीचे काम 16 मे 2026 ते 14 जून 2026 या काळात चालणार आहे. हो, पण यातली सर्वात मोठी आणि प्रशासकीय व्यवस्थेत बदल घडवून आणणारी गोष्ट म्हणजे 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान उपलब्ध असणारा स्वगणनेचा किंवा सेल्फ एन्युमरेशनचा पर्याय. अरे वा, म्हणजे जनगणनेच्या इतिहासात डिजिटल प्लॅटफॉर्मचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. लोक स्वतःहून ॲप किंवा वेब पोर्टलवर आपल्या घराची माहिती भरू शकतील. अगदी बरोबर. हा तंत्रज्ञानाचा वापर जनगणनेच्या पारंपरिक पद्धतीत एक मोठा टप्पा ठरू शकतो. पण डिजिटल पर्याय असला तरीही ज्यांनी स्वगणना केलेली नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं आणि माहिती गोळा करण्याचं काम कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरच येणार आहे. आणि म्हणूनच या पत्रातील सर्वात कडक नियमानुसार हे काम संपेपर्यंत मोठी उन्हाळी सुट्टी असली तरी या कर्मचाऱ्यांना त्यांचं मुख्यालय सोडता येणार नाही किंवा बाहेरगावी प्रवास करण्यावर आलेली ही बंदी वरवर पाहता खूपच कठोर वाटते ना. वरवर पाहता तसं वाटतं खरं, पण जनगणनेसारख्या राष्ट्रीय कर्तव्याची व्याप्ती बघितली तर प्रशासनाची अडचण लक्षात येते. आता समजा एखाद्या कर्मचाऱ्याला अत्यंत निकडीची वैद्यकीय किंवा कौटुंबिक अत्यावश्यक गरज पडलीच तर मग काय करायचं? म्हणजे थेट निघून जाता येणार नाही का? नाही ना, थेट परस्पर निघून जाता येणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. अशा परिस्थितीत गट शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी किंवा त्यांच्या स्तरावरील सक्षम अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणं त्यांना बंधनकारक करण्यात आलं आहे. कोणीही परस्पर सुट्टीवर जाऊ शकणार नाही. म्हणजे या अशा अत्यंत कडक उपाययोजनांमागे एक मोठं लॉजिस्टिक कारण असावं. नक्कीच. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात जनगणनेसाठी लाखो प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची फौज लागते. प्रशासनाने निवडणुका आणि जनगणना यांसारख्या अचूकता आणि विश्वासार्हता लागणाऱ्या कामांसाठी कायमच शिक्षकांवर मोठी भिस्त ठेवली आहे. कारण शिक्षक हा प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी वस्तीवर पोचलेला असतो आणि स्थानिक लोकांचा त्यांच्यावर एक प्रकारचा विश्वास असतो. अगदी बरोबर. आणि या प्रत्यक्ष घरगणनेच्या कामाआधी या सर्व कर्मचाऱ्यांची आवश्यक प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली जातील. या शिबिरांमध्ये नवीन डिजिटल पद्धती, ॲपचा वापर कसा करायचा याचे धडे दिले जातील. म्हणजे जर कर्मचारी सुट्टीत आपापल्या गावी गेले तर या प्रशिक्षणाचं आणि त्यानंतरच्या प्रत्यक्ष कामाचं नियोजन पूर्णपणे कोलमडू शकतं. हो, तेच. म्हणूनच ऐनवेळी मनुष्यबळाची कमतरता भासू नये आणि या प्रचंड मोठ्या प्रशासकीय कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सुट्टीच्या काळातही सर्वांना मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. 16 मे ते 14 जून हा प्रत्यक्ष कामाचा काळ असला तरी त्याआधीचं प्रशिक्षण आणि स्वगणनेचा आढावा या सर्वांसाठी त्यांची उपस्थिती आवश्यक आहे. एकंदरीत या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की कोल्हापूर जिल्हा परिषदेचं हे पत्र केवळ एक प्रशासकीय सूचना नाहीये, तर 2027च्या राष्ट्रीय जनगणनेसारखी मोहीम यशस्वी करण्यासाठी उचललेलं हे एक शिस्तबद्ध पाऊल आहे. हो, आणि यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका नेहमीप्रमाणेच सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. याच अनुषंगाने एक असा मुद्दा समोर येतो जो या संपूर्ण प्रक्रियेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. यंदा 1 मे ते 15 मे दरम्यान जो स्वगणनेचा तंत्रज्ञानावर आधारित पर्याय देण्यात आला आहे तो जर जास्तीत जास्त लोकांनी वापरला तर भविष्यात शिक्षकांवरील जनगणनेचा ताण खरोखरच कमी होईल का? की तंत्रज्ञानामुळे घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याची ही पारंपरिक पद्धत येत्या काही दशकात पूर्णपणे इतिहास जमा होईल?
हा नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आजच्या या सखोल विश्लेषणातून प्रशासकीय पातळीवरील या महत्त्वाच्या घडामोडींचा नक्कीच उलगडा झाला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासह.